मला स्वतःला कोविडमध्ये इच्छा प्राप्त झाली की आपण कॉन्स्टिट्यूशनचं एकदा नीट वाचन करू. माझा मुलगा पण उच्च न्यायालयामध्ये ऍडव्होकेट अजिंक्य तो प्रॅक्टिस करतो. आता कोविडमध्ये बंदिस्तच होता. करायचं काय एकमेकांचं तोंड पाहून आम्ही ठरवलं कॉन्स्टिट्यूशन घेऊ आणि प्रिएम्बल वाचायला सुरुवात केली. प्रिएम्बलचा पहिला शब्द सॉव्हेरिन, सार्वभौम राज्य. सॉव्हेरिन शब्द का आला? इंग्रजांनी राज्य केलं. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 त्यांनी आणला. पुढच्या या बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये पण त्यांचा हस्तक्षेप नव्हता असं काही नाही, पण आपले पण विद्वान लोक होते. त्यांनी सार्वभौम हा शब्द कोणत्या अर्थाने, आणि मग आम्हाला प्रश्न पडला की इंग्लंडची लोकशाही सॉव्हेरिन आहे का? तर आलं नाही, कारण त्या लोकशाहीच्या वर राजा आहे. म्हणजे या सत्तेच्या वर ज्यावेळेस एखादा कुठली तरी दुसरी सत्ता असते त्यावेळेस ते सॉव्हेरिन नसतं. सॉव्हेरिन शब्दाचा अर्थ असा आहे की इथे लोकांमधून निर्माण केलेली सत्ता सर्वश्रेष्ठ असेल, त्याच्या वर कोणी नाही. तुम्ही आपल्याकडे येणारे पंतप्रधान बघा, राष्ट्रपती बघा, हे लोकांमधनच आहेत. त्यांच्या वर कोणी नाही. म्हणायला प्राईम मिनिस्टरच्या वर प्रोटोकॉलचा अधिकार राष्ट्रपतीचा आहे, पण राष्ट्रपतीच्या वर कोणाचा? जो लोकांनी निवडून दिलेल्या या दोन वरिष्ठ नेतृत्वाचं अस्तित्व हे सॉव्हरिन आहे, सार्वभौम आहे. हा अर्थ तो मला त्या अर्थानं माहित नव्हता. फक्त माहित होतं की पॉवरफुल आहे, अमुक आहे, पण तो कळायला पाहिजे ना. तर सॉव्हरिन हे मला तशा अर्थाने कळलं, विच वॉज न्यू टू मी.